गावाकडचं गावरान पद्धतीचं 1 किलो कैरीचं लोणचं रेसिपी दाखवणार आहे। परफेक्ट साहित्य व माहिती, लोणचं संपेपर्यंत खराब होऊ नये म्हणून भरपूर टिप्स सांगणार आहे। तुम्ही जर एकदा हे लोणचं खाल्लं ना तर नेहमीच याच पद्धतीने लोणचं बनवाल। पहिल्यांदाच जरी लोणचं करत असाल तरी लोणचं परफेक्टच बनणार याची खात्री देते। लोणचं बनवताना कैरी कशी निवडावी ते सांगते। कैरी निवडताना हिरवी कैरी निवडायची आणि ती अशी चिरल्यानंतर आतून पूर्णपणे पांढरी शुभ्र पाहिजे। पिकलेली कैरी नाही वापरायची। हे बघा, ह्या पद्धतीचे 2 फोडी दाखवल्यात मी। तर ही पिवळी कैरी आहे, पिकलेली कैरी आहे। अशी कैरी कधीच वापरायची नाही, नाहीतर लोणचं टिकत नाही, खराब होतं। ही अशी पांढरी शुभ्र कैरी वापरायची। ही अशी बाहेरनं पिवळी झालेली कैरी कधीच वापरायची नाही, ती पिकायला लागलेली असती। अशा हिरव्या आणि कडक कैऱ्या घ्यायच्या आणि बाट तयार झालेल्या कैऱ्या वापरायच्या। कैऱ्या घेतल्यानंतर पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायच्या। वेळ जर असेल तर 1 ते 2 तास पाण्यात भिजत ठेवायच्या, म्हणजे कैरीचा चीक पूर्णपणे निघून जातो। कैऱ्या साफ करणं गरजेचं आहे आणि ते पण ना कैऱ्याच्या फोडी करायच्या आधीच साफ करायच्या। तर अशा पद्धतीने अशा कैऱ्या धुतल्यानंतर कापडाने, सुती कापडाने ना कोरड्या करून घ्यायच्या, चांगला चीक पुसून घ्यायचा। सगळ्यात महत्त्वाची पहिली टिप्स सांगते, कैऱ्या कधीच आहे ना फोडल्यानंतर धुवायच्या नाही। आधीच आहे ना धुवून कोरड्या करून मग त्याच्या फोडी करायच्या। फोडी कधीच धुवायच्या नाही, नाहीतर लोणचं टिकत नाही। तर हे पहा, सर्व कैऱ्या मी अशाच पद्धतीने ना साफ करून घेतलेल्या आहेत। तर आज मी तुम्हाला 1 किलोच्या कैरीच्या प्रमाणात लोणचं सांगणार आहे। 1 किलोच्या प्रमाणात आहे ना साधारण 4 ते 5 मीडियम साईजच्या आहे ना कैऱ्या बसतात। तर तुम्ही 3 किलोच्या करू, 1 किलोच्या करू, कितीही किलोच्या करू, पद्धत अशीच वापरायची। कैऱ्या आधी स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्यायच्या आणि मग त्याच्या फोडी करून घ्यायच्या। तर हे पहा, मला पाहिजे ना त्या आकारात मी आहे ना अशा कैरीच्या फोडी करून घेत आहे। तर आपल्याला हव्या त्या आकारात, म्हणजे लहान मोठ्या फोडी पाहिजे असेल तशा करून घेऊ शकतो। तर मी आहे ना इथे अशा लहान आकारातच फोडी करून घेतलेल्या आहेत। तर प्रत्येक फोडीला असा बाट आलेला आहे। बाट आला ना प्रत्येक फोडीला तर लोणचं छान बनतं। तर आता मी इथे ना 3 किलोच्या कैऱ्या फोडून घेतल्यात, पण मी तुम्हाला आज 1 किलोच्या प्रमाणातच लोणचं दाखवणार आहे। मी सेपरेट 1 किलोच्या पण फोडून घेतलेल्या आहेत। आता हे कैरी फोडताना आहे ना असं काळं जर असेल, कोळीला जे काळं लागलेलं असतं ना, तर ते असेल ना तर ती कैरी वापरायची नाही। अशा स्वच्छ फोडलेल्या कैऱ्याच घ्यायच्या। आता फोडल्यानंतर सुद्धा आपल्याला पुन्हा प्रत्येक फोड आहे ना अशी सुती कापडाने आहे ना कोरडी करून घ्यायची आणि मग फॅनखाली सुकवायची। म्हणजे ना थोडाफार जो काही ओलसरपणा त्याला असेल ना तो निघून जातो। आणि हे असं पातळ साल असतं फोडीच्या वरती, तर ते काढून टाकायचं, कारण ते खाताना आहे ना घशात अडकल्यासारखं होतं, त्यामुळे ते काढून टाकायचं। तर हे पहा, अशी प्रत्येक फोड कोरडी करून घ्यायची आणि मग आहे ना फॅनखाली सुकवायची। पोय अजिबात घ्यायची नाही, काढून टाकायची आणि त्याच्यावरचं असं पातळ सालसुद्धा मी काढून टाकलेलं आहे। हे बघा, एवढ्या कोळी निघलेल्या आहेत त्याच्यामध्ये। आणि पूर्ण फोडी मी ना कोरड्या करून पुसून घेतलेल्या आहेत आणि मग फॅनखाली 3 ते 4 तास सुकत ठेवलेल्या आहे। उन्हात अजिबात वाळवायचे नाही, ही महत्त्वाची टिप। उन्हात जर कैरीच्या फोडी वाळवल्या ना तर आहे ना लोणचं चांगलं मुरत नाही, व्यवस्थित बनत नाही। त्यामुळे उन्हामध्ये अजिबात वाळवायचं नाही, सावलीमध्ये फॅनखाली सुकवायच्या। आणि आता सगळ्यात आधी आहे ना फोडी सुकत ठेवल्यात ना, तर त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला तेल गरम करून घ्यायचे। लोणच्याला लागणारं तेल जे असतं ते पूर्णपणे चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग ते थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे। म्हणजे ज्यावेळेस आपण लोणचं तयार करायला घेऊ त्यावेळेस ते पूर्णपणे थंड होतं। गावरान पद्धतीचं लोणचं बनवण्यासाठी घरगुती मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी इथे ना मेथी दाणे घेतलेत, हिंग घेतले, मोहरी डाळ घेतलेली आहे, इथे मिरी घेतलेली आहे, लवंग घेतलेले आहे, खडे मीठ घेतलेलं आहे आणि लसूण सोलून घेतलेला आहे, मोहरी घेतलेली आहे, अख्खी मोहरी, आणि हळद घेतलेली आहे। आणि तिखटपणासाठी इथे मी ना लवंगी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, पूर्णपणे वाळलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला जर लाल मिरची नसेल वापरायची तर तुम्ही मिरची पावडरसुद्धा वापरू शकता। तर मिरची नसेल वापरायची तर तुम्ही 3 टेबलस्पून मिरची पावडर वापरू शकता मिरचीऐवजी। आणि मिरच्या आपल्याला कोरड्याच भाजून घ्यायच्या आहे, साधारण फक्त गरम करून घ्यायच्या आहेत। खूप त्याला कलर बदलत तोपर्यंत भाजायचं नाही, फक्त गरम करून घ्यायच्या, म्हणजे मिरच्या मिक्सरवर वाटताना पूर्ण त्याची छान पावडर होईल म्हणून गरम करून घ्यायचं। म्हणजे त्याला हलकासा जरी ओलसरपणा चुकून असेल तर तो निघून जाईल आणि आपलं लोणचं भरपूर दिवस टिकेल। आता मिरच्या गरम करून घेतल्यात मी, थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवल्यात। आता पुन्हा गॅसवर कढई ठेवली, आता त्यामध्ये लवंग घेतलेली आहे। आता लवंग आणि मिरी एकत्रच भाजून घेऊया। तर हे सुद्धा जास्त वेळ भाजायचं नाही, फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं आहे। जास्त भाजलं तर त्यामधून धूर निघतो आणि करपट वास येतो त्याचा, त्यामुळे फक्त गरम करून घ्यायचं आहे, कारण आपलं लोणचं जास्त दिवस टिकावं म्हणून। आता इथे मेथी दाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहे। प्रत्येक साहित्याला भाजायसाठी वेळ कमी जास्त लागू शकतो म्हणून एकत्र भाजत नाही आहे, वेगवेगळं भाजून घेत आहे। तर मेथी दाणेसुद्धा आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही अजिबात, फक्त गरम करून घ्यायचं आहे।
म्हणजे हलकासाच रंग बदलू द्यायचा, लाल करायचे नाही. तर मेथी दाणे पण भाजून झालेले आहेत. हलकासा रंग बदलल्यानंतर मी काढून घेतलं आहे. आता हे तिन्ही एकत्र काढून घेतले. आता आपल्याला मोहरीची डाळ भाजून घ्यायची आहे. तर मोहरीची डाळसुद्धा गरम करून घ्यायची आहे फक्त, आणि ते पण लो गॅसवरच सर्व साहित्य आपण भाजलेलं आहे. डाळीचा कलर बदलू द्यायचा नाही. त्याच्यामध्ये हलकासं मॉइश्चर जर असेल तर ते निघून जाईल. मग आपलं लोणचं भरपूर दिवस टिकावं म्हणून आपण प्रत्येक साहित्य भाजून घेत आहोत. तर आता मोहरीची डाळ पण हलकीशी भाजून घेतली. आता ची डाळ काढून घेतल्यानंतर मोहरी पण भाजून घ्यायची. आता कढई गरम आहे त्यामुळे मोहरी पण लगेच भाजली जाते. मोहरी तडतड उडायला लागली की लगेच काढून घ्यायची, करपू द्यायची नाही, नाही तर करपट वास येतो. तर हे पहा, मोहरी तडतड उडायला लागली, लगेच काढून घेतलेली आहे. आता हे सर्व साहित्य आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आणि मीठसुद्धा गरम करून घ्यायचं. मिठामध्ये हलकासा ओलसरपणा असतो, तर तो पण निघून गेला पाहिजे. जर तो ओलसरपणा तसाच राहिला तर लोणचं आपलं खराब होऊ शकतं, बुरशी येऊ शकते. म्हणून मीठसुद्धा गरम करून घ्यायचं, फक्त गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. तर आता सर्व काढून घेतलेलं आहे मी. आता ते पूर्ण थंड झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची. आता कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं आहे आणि जो लसूण घेतला होता आपण अर्धी वाटी सोललेला लसूण, तो परतून घ्यायचा आहे. म्हणजे त्याच्यामध्येही थोडाफार जो ओलसरपणा होता तो निघून गेला पाहिजे. आणि आता हिंग टाकलेला आहे, हिंगाची फोडणी केलेली आहे. तर आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. म्हणजे याचा पण कलर बदलू द्यायचा नाही, फक्त चांगलं भाजून घ्यायचं आहे एखादं मिनिटभर. तर लसूण एकदम छोट्या आकाराचा आहे, गावरान लसूण आहे म्हणून मी असंच घेतलेला आहे. जर मोठ्या आकाराचा लसूण असेल तर तुम्ही त्याचे तुकडे करून वापरू शकता किंवा ठेचून वापरू शकता. आता हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे. आता हे भाजून घेतल्यानंतर थंड झाल्यावरच आपल्याला वाटायला घ्यायचं आहे. तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता आपण एक एक साहित्य मिक्सरवर बारीक करून घेऊ. तर आता लवंग, मिरी आणि मेथी दाणे आपल्याला जाडसर वाटून घ्यायचे. खूप जाडसर पण ठेवायचे नाही आणि खूप पावडर पण करायची नाही, कोरडंच फिरवून घ्यायचं आहे. तर आता लवंग, मिरी आणि मेथी दाणे असे कुटून घेतलेले किंवा असे वाटून घेतलेले आहे मी. आता ते एका मोठ्या भांड्यात काढून घेतले. आता यामध्ये मोहरी घेतलेली आहे, भाजलेली मोहरी. मोहरीमुळे छान लोणच्याला चव येते, त्यामुळे अख्खी मोहरी नक्की वापरायची आपण. आता जी मोहरी डाळ घेतली त्यातली फक्त अर्धीच डाळ घेतलेली आहे मिक्स. तर आपल्याला अर्धी डाळ वाटून घ्यायची आणि अर्धी अख्खी तशीच वापरायची आहे, म्हणून मग मी फक्त तेवढीच घेतलेली आहे. आता हे वाटलेली डाळ आणि मोहरी टाकलेली आहे आणि उरलेली डाळसुद्धा आपल्याला त्याच भांड्यात मिक्स करायची. आता मिरची वाटून घ्यायची आहे. मिरची वाटली जावी म्हणून आपण गरम करून घेतली होती आणि थंड झाल्या वाटून घेतली. तर हे पहा, अशा पद्धतीने ताजी ताजी मिरची वाटून घेतलेली आहे. यामुळे लोणच्याला खूप छान चव येते. जर तुम्हाला अशी मिरची वाटून टाकायची नसेल तर तुम्ही त्यामध्ये लाल तिखट टाकू शकता. 3 टेबलस्पून लाल तिखट वापरू शकता विकतचं. तर आता मी मिरची पूर्ण वाटून घेतलेली आहे आणि उरलेली मोहरीची डाळसुद्धा त्यामध्ये टाकलेली आहे. आता जे गरम केलेलं खडामीठ होतं ते पण टाकलेलं आहे. जर मोठमोठे खडे असतील खडामीठाचे तर ते सुद्धा बारीक ठेचून घ्या आणि मग टाका. खडामीठामुळे लोणचं भरपूर दिवस टिकतं आणि छान चव येते. लोणचं चांगलं बांधून घेतलं जातं. आता जो लसूण आपण परतून घेतला आहे तो हलकासा मी ठेचून घेत आहे. म्हणजे एका लसणाची 2च तुकडे होतील एवढंच ठेचायचं आहे. मिक्सरवर वाटायचं नाही किंवा पाट्यावर वाटायचं नाही, फक्त अर्धवट फोडून घ्यायचं आहे लसूण. जर तुम्ही वाटून घेतला लसूण तर त्याची चव पूर्णपणे बिघडून जाते. अख्खा टाकला तरी चालतो किंवा मग एका लसणाचे 2 तुकडे होईल एवढेच असं लसूण ठेचून घ्यायचं आहे. आता जे आपण तेल गरम करून पूर्णपणे थंड करून घेतले ते तेल टाकायचं आहे. गरम तेल वापरायचं नाही, थंड करूनच वापरायचं आहे. गरम तेल वापरलं तर लोणचं खराब होतं. त्यामुळे लोणचं करण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं. म्हणजे गरम झाल्यानंतर ते निर्जंतुक होतं आणि वापरताना ते पूर्णपणे थंड करूनच वापरायचं आहे. कोमट पण नको आणि गरम पण नको. तर आता हे तेल पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि ते मी टाकलेलं आहे. आता हा सर्व मसाला मिक्स करायचा आहे. आता आपण जी हळद घेतली होती ती मी याच्यामध्ये टाकलेली नाही. ती मी ज्या कैरी वाळत घातलेल्या आहेत त्या वाळल्यानंतर जेव्हा या मसाल्यामध्ये टाकणार त्याआधी मी हळद लावणार आहे त्याला फोडींना. तर आता हे सर्व असं मिक्स करायचं. म्हणजे छान आपला मसाला तयार झालेला आहे. घरगुती मसाला आहे, याच्यामध्ये अजिबात आपण विकतचा मसाला वापरलेला नाही, घरीच तयार केलेला आहे लोणचं मसाला. आजीच्या पद्धतीचं लोणचं आहे, खूप भारी लागतं हे. तुम्ही जर सांगितलेल्या पद्धतीने केलं ना तर तुम्हाला खूपच आवडेल आणि तुम्ही नेहमीच या पद्धतीने कराल याची खात्री देते. आता 3 ते 4 तास मी फॅनखाली कैरीच्या फोडी सुकवून घेतलेल्या आहेत. आता 3-4 तास झालेले आहेत. अशा पद्धतीने सुकले आहेत, खूप वाळवायच्या नाही. आणि आता त्यावर 1 टेबलस्पून इथे मी हळद टाकली जी बाजूला काढून ठेवली होती. हळद टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायची, चांगली चोळून घ्यायची कैरीच्या फोडींना. म्हणजे लोणचं आपलं भरपूर दिवस टिकतं हळद लावल्यानंतर. मीठ नाही लावलेलं मी, याला हळदच लावलेली आहे आणि वाळल्यानंतर लावली हळद. आता आपल्याला या मसाल्यात टाकायचं ना त्यावेळेस मी हळद लावलेली आहे. आधी लावली नव्हती, वाळवताना नव्हती लावली, आत्ता लावलेली आहे हळद. आता हळद लावल्यानंतर या कैरीच्या फोडी लगेचच या मसाल्यामध्ये टाकून घ्यायच्या.
कधी खाल्लं नसेल इतकं चविष्ट लोणचं तयार होतं. पहिल्यांदाच जरी बनवत असाल तरी लोणचं परफेक्ट बनणार जर तुम्ही माझ्या या पद्धतीने केलं तर. आता हा मसाला पूर्णपणे या कैरीच्या फोडीला लागण्यासाठी मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. हे पहा, छान आपला असा मसाला पण दिसत आहे आणि लोणचं पण आपलं आता भरण्यासाठी तयार झालेलं आहे. आपण ज्या बरणीमध्ये लोणचं भरणार आहे ती बरणी चांगली धुवून कोरडी करून घ्यायची, उन्हात वाळून घ्यायची आणि कोरडी करून घ्यायची. मग त्याच्यात लोणचं भरायचं आणि त्याचं झाकण एकदम टाईट पाहिजे, म्हणजे बाहेरची हवा त्यामध्ये गेली नाही पाहिजे. तर आता हे लोणचं मी भरून घेतलेलं आहे या बरणीमध्ये आणि हे मी आदल्या दिवशी बनवलेलं लोणचं आहे. तर तुम्ही पाहू शकता वरपर्यंत याचं तेल आलेलं आहे, पूर्ण फोडी बुडलेल्या आहे लोणच्याच्या. असं 1 ते 1.5 इंच वरती तेल आलं ना की मग लोणचं कधी खराब होत नाही. फोडी अजिबात उघड्या पडल्या नाही पाहिजे लोणच्याच्या, नाहीतर मग काय होतं लोणचं त्याला हवा लागते बाहेरची आणि मग बुरशी लागते आणि लोणचं खराब होतं. तर आता आपण जे तेलाचं प्रमाण याच्यामध्ये वापरलेलं आहे तर ते परफेक्ट आहे. आता जरी तुम्हाला इथं वरती लोणच्यावर तेल दिसत नसेल तरी ते फोडी खाली बुडतात आणि दुसऱ्या दिवशी हे तेल वर येतं. त्यामुळे सांगितलेलं प्रमाण परफेक्ट आहे, जास्त तेल वापरायची गरज पण पडणार नाही. तर हे पहा, अशा पद्धतीने लोणच्याचं तेल दुसऱ्या दिवशी वर येतं. लोणचं टिकण्यासाठी काचेची किंवा चिनी मातीची बरणी वापरायची. काचेची वापरल्यावर त्याला घट्ट झाकण असणारी बरणी वापरायची आणि चिनी मातीची सुद्धा आता फिरकीच्या झाकणाची बरणी मिळते, शक्यतो ती वापरायची आणि त्याच्यावर कापडाने बांधून ठेवायचं, म्हणजे बाहेरची हवा जात नाही आतमध्ये. तर नेहमी टाईट झाकणाची बरणी वापरायची लोणच्यासाठी, म्हणजे वर्ष 2 वर्ष लोणचं चांगलं टिकतं. तर अशा पद्धतीने तुम्ही जर सांगितलेल्या टिप्स फॉलो केल्या आणि लोणचं बनवलं तर पहिल्याच प्रयत्नात तुमचं लोणचं परफेक्ट बनणार आणि तुम्ही नेहमी याच पद्धतीने लोणचं तयार करणार. एवढंच चविष्ट हे लोणचं बनतं. कधीच खाल्लं नसेल इतकं भारी लोणचं बनतं आजीच्या पद्धतीचं. तर तुम्ही एकदा करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते. आणि नेहमी लक्षात ठेवायचं की लोणचं बनवल्यानंतर 8 दिवसांनी पुन्हा बाहेर काढून खालीवर करून घ्यायचं लोणचं, म्हणजे सर्व बाजूने एकसारखं लोणचं मुरतं आणि चवही छान लागते. लोणचं टिकण्यासाठी जी भांडी वापरतो आपण ती सुद्धा कोरडीच पाहिजे, पूर्णपणे कोरडी वाळलेली भांडी वापरायची. बरणी पण कोरडी वापरायची, अजिबात पाण्याचा अंश लागला नाही पाहिजे आणि तेल पण 1 ते 1.5 इंच वरती राहिलं पाहिजे. असं जर तुम्ही केलं तर लोणचं तुमचं कधीच खराब होणार नाही. आणि आजचं लोणचं तुम्ही अशा पद्धतीने करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल याची खात्री देते आणि कधीच चव विसरणार नाही, एवढं भारी हे लोणचं तयार होतं. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.